त्याच्यामुळे मला वाटतं की त्याच्यावरून अगदीच काही अंदाज आपल्याला बांधता येणार नाही, परंतु सगळेच मोठे नेते ह्याच्यामध्ये आघाडीवर दिसतात। मला वाटतं थोड्या वेळाने चित्र स्पष्ट होईल आपल्याला। हे खरं आहे, पोस्टल बायलेट आहे, पोस्टल मोजणी चालू आहे, त्याच्यामुळे याच्यात आता आपण भाष्य करणं फार म्हणजे हे होईल। सचिन भाऊ, महेश सावंत आघाडीवर नक्कीच आहे आणि मला असं वाटते जे प्रशासकीय किंवा जे पोलीस अधिकारी हे जे असतात ते बॅलेट करत असतात आणि ते कायमस्वरूपी जी अशी मोठी लढत असतात तर ते प्रभावित असतात, म्हणून मला वाटते ते ट्रेंड तुम्हाला पाहायला मिळत आहेत। नंतर ते ट्रेंड होईल। माईंगबद्दल आम्ही कॉन्फिडंट आहोत, पण ही सुरुवात आहे। अभिषेक, मला असं वाटतं यंदा आपण थांबायला पाहिजे। या वेळेला फेऱ्या ज्या आहेत महाराष्ट्रात 22 ते 38 फेऱ्या आहेत, त्यामुळे सकाळी 11 नंतर आपण फार व्यवस्थित चर्चा करू शकू असं पण मला एक सांगा ना, हे जे पोस्टल असतात ना ते आता ते म्हणाले की हे अधिकारी असतात किंवा समजा हे कर्मचारी आहेत, त्यांच्या मताचा किती परिणाम होत असतो? काही ट्रेंड ह्याच्यातून दिसतो आपल्याला? बिलकुल नाही। त्यांच्या या जे मतदान झाले त्यातून ट्रेंड दिसत नाही। यावेळेला महाविकास आघाडीने जुनी पेन्शन योजना लागू करू म्हटलेले आहे, त्यामुळे जेव्हा जेव्हा पोस्टल उघडेल मला वाटतं महाविकास आघाडी दिसेल, परंतु खरं जनतेच्या मनात काय आहे हे ईव्हीएम मधून कळेल। ओके ओके। हरियाणाचे इलेक्शन बघितले आपण। सुरुवातीला कसे कल होते, काँग्रेस काँग्रेस काँग्रेस, आणि नंतर काय झाली, नंतर मग ते आरोप प्रत्यारोप आपण बघितले, त्यामुळे आता लगेच अंदाज व्यक्त करणं जरा कठीण आहे। पण तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट, दादा आघाडीवर पटकन गुड न्यूज म्हणजे मुहूर्त चांगलं जर दिसत असलं तर वाटे जरा छान वाटते। बॅलेटचे एक मोठी बातमी येते तासगावमधनं रोहित पाटील सध्या आघाडीवर आहेत। कडवं आव्हान संजय काका पाटील यांचं रोहित पाटील यांना होतं, त्यांच्या आयुष्यातली ते पहिली निवडणूक लढत आहेत। आर पाटील यांचे चिरंजीव पहिल्या कलांमध्ये त्यांना पसंती दिसते, त्यामुळे महायुतीच्या बाजूनं पहिला आकडा, महायुतीच्या बाजूनं एक आकडा कलांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। आतापर्यंत राज्यातल्या काही टफ फाईट्स किंवा सर्वात महत्त्वाच्या मतदारसंघातले कल आपल्या समोर आले। प्रेक्षकांना हे सांगायला हवं, कदाचित इतर चॅनलच्या तुलनेत आमचे आकडे खाली फार बदलताना तुम्हाला दिसणार नाहीत, कारण ते चुकीचे आकडे द्यायचे नाहीत असं आम्ही ठरवलंय। सावकाश देऊ पण खरे देऊ, जे ऍक्च्युअल आकडे ते देऊ, उगं वाटेल ते भरायचं आणि समोर दाखवायचं असं नाही। जो आकडा जो खरा आहे तोच आम्ही दाखवायचा, अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। त्यामुळे आकडे थोडेसे सावकाश बदलताना तुम्हाला दिसतील पण खरे दिसतील, हा विश्वास आहे। अगदी बरोबर, अगदी योग्य सांगितलंस विलास तू। सांगलीमधले दोन कल आपल्याला पाहायला मिळतात। तासगाव कवठे महांकाळमधनं रोहित पाटील आघाडीवर आहेत, त्याचबरोबर इस्लामपूर मतदारसंघातनं जयंत पाटील आघाडीवर आहेत। संजय शिरसाट यांनी सुद्धा आपल्या मतदारसंघातनं आघाडी घेतलेली आहे पहिल्या कलात। सुनील राऊत, संजय राऊतांचे बंधू, त्यांनी सुद्धा आघाडी राखलेली। आता एक झालंय, महायुती एक आघाडीवरती, महाविकास आघाडीला पहिल्या कलामध्ये एक आघाडी मिळते। 288 मतदारसंघ आहेत, त्यामुळे चित्र क्षणाक्षणाला बदलणार आहे। सध्या मात्र दोघे समसमात। आदित्य ठाकरे पहिल्या कलांमध्ये आघाडीवर आहेत। वरळीचा मतदारसंघ मोठा आव्हान त्यांच्या विरोधकांकडून उभा करण्याचा प्रयत्न झालेला होता, पण पहिल्या कलांमध्ये पसंती आदित्य ठाकरेंना। सचिन भाऊ, यावेळेची लढाई किती अवघड होती? अजिबात नव्हती, म्हणजे कुठची लढाई जरी असेल ती ही लढाई आहे, त्याला काय आपण सिरियसलीच घेतलं पाहिजे आणि आम्ही ती सिरियसली घेण्याचं काम आम्ही केलं। अर्थात विरोधकांनी खूप मोठ्या प्रमाणावरती परसेप्शन तयार केलं का असं आहे तसं आहे, मला वाटतं आम्ही सेल थ्रू लीड कितीची असेल आदित्य ठाकरे? कसं आहे, आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे, गेल्याची तुलना आपण आज यासाठी करू शकत नाही की गेल्या वेळी एकच कॅन्डिडेट होता आणि तोही म्हणजे लास्ट मिनिटला दुसऱ्याकडनं आदलत। आता मनसेसारखा पक्ष राहिलेले आहेत, 2 पक्ष वेगळे झाल्यानंतर झालेले आणि पूर्ण बीजेपी आणि इतर सर्व विरोधी पक्ष त्याला साथ देत आहेत। आम्हाला सेफली आम्ही निघून जाऊ, काहीच प्रॉब्लेम येणार नाही असं। बारामतीतला मोठी ब्रेकिंग, युगेंद्र पवार पहिल्या कलात आघाडीवर आहेत। मोठी ब्रेकिंग बारामतीमधनं, अजितदादा नाही तर पहिल्या कलात युगेंद्र पवार आघाडीवर असल्याचं चित्र दिसतंय। अगदी छोटी कमेंट अमोल मिटकर यांची, अमोल मिटकर अगदी छोटी कमेंट। हे जे तुम्ही सांगितलं तेच आहे, हे सुरुवात आहे फक्त। हा पहिला ते काय पोस्टल मोजणी आहे, 10 नंतर सांगू ना कोण पुढून कोण मागे। काय बाळ वगैरे आणले, जप वगैरे? नाही, मी माळीवाला माणूसच नाही, माळीवाला जपवाला माणूसच नाही मी, जप माळवाला माणूस। धनंजय मुंडे सुद्धा आघाडीवर आहेत। पहिल्या कलात परळीमधनं धनंजय मुंडे आघाडीवरती आहेत। राजेसाहेब देशमुख यांचं मोठं आव्हान धनंजय मुंडे यांच्या समोर। महायुती 3 जागांवरती आघाडीवर आहे सुरुवातीच्या कलानुसार, तर महाविकास आघाडी एका जागेवरची आपली आघाडी टिकवून एकूण 5 ठिकाणचे कल, 5 जागांवरचे कल असं आपण म्हणूया आपल्या हाती आलेले आहेत। संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र न्यूज 18 लोकमतच्या स्क्रीनवर आपल्याला दिसतंय। मुंबईच्या कुलाबा मतदारसंघातनं राहुल नार्वेकरांनी आघाडी घेतली आहे, तर मलबार हिल मतदारसंघातनं आघाडीवरती आहेत मंगल प्रभात लोढा। भाजपचे
गिरीश महाजन यांनी सुद्धा आघाडी मिळवलेली आहे। त्यामुळे कोण आघाडीवर कोण पिछाडीवर हळूहळू स्पष्ट होत आहे। विजय वडेट्टीवार राज्याचे विरोधी पक्षनेते, त्यांच्या मतदारसंघात त्यांनी आघाडी घेतल्याचं चित्र आहे। विजय वडेट्टीवार आघाडीवर आहेत, देवेंद्र फडणवीस आघाडीवर आहेत। पण बारामतीतनं एक मोठी बातमी, बारामतीतनं सुरुवातीला आघाडी होती अजित पवारांची, आता मात्र युगेंद्र पवार आघाडीवर आहेत। तासगावमधनं रोहित पाटील एक अत्यंत प्रतिष्ठेची लढत लढतात, ते सुद्धा आघाडीवर आहेत। वरळीतनं आदित्य ठाकरेंनी आघाडी त्यांची कायम ठेवलेली आहे। विलास, एक सचिन भाऊ, खरं तर या निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरेंना वरळी मतदारसंघात बांधून ठेवण्यामध्ये विरोधक यशस्वी ठरले का? कारण तो जो झंझावात त्यांचा होता ना राज्यभर, तो दिसला नाहीये यावेळेस आदित्य ठाकरेंचा। नाही, उलटा ते जास्त फिरले आणि जिकडे एक स्ट्रॅटेजी आमची होती की जिकडे उद्धव साहेब गेले असतील। छोटी अपडेट आहे म्हणून थांबते। दादा भुसे पिछाडीवर आहेत त्यांच्या मतदारसंघातनं। ज्योतिताई, तुमची कमेंट खूप अर्ली आहे मला माहिती आहे, पण तरी सुद्धा एक कमेंट। मतदान आहे आणि त्याच्यामुळे थोड्या वेळाने नक्कीच हे कल बदलतील। आणि दादा भुसे साहेबांच्या मतदारसंघामध्ये मी जाऊन आली आहे, तिथे मी जवळपास 4-5 सभा घेतलेल्या आहेत आणि वातावरण प्रचंड चांगलं आहे। ते मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील। आणि सचिन भाऊंना मला सांगायचं की वरळीत धक्कादायक निकाल लागू शकतो। बरं, हो, वरळीमध्ये धक्कादायक निकाल लागेल, कारण अगदी म्हणजे घराघरामध्ये जाऊन उद्धव ठाकरे साहेबांना किंवा रश्मी वहिनींना म्हणजे हात जोडून विनंती करावी लागली की बाळासाहेबांचा नातू म्हणून मतदान करा वगैरे। इथपर्यंत टफ फाईट आम्ही निर्माण केली। कमी माहिती आहे, म्हणजे मतदारसंघात ते फिरले नसावेत असं कुठेच झालेलं नाहीये। उद्धवजी आले पण नाही। मतदानाच्या दिवशी उद्धवजी एका शाखेत त्यांनी भेट दिला दोघांनी, बाकी कुठेच गेले नाही। आणि आदित्यजींना पण जास्त थांबायची गरज लागली नाही। तिकडचे कार्यकर्ते आम्ही सर्व सक्षम आहोत। निर्णय तुम्हाला समजेल, पण एक जसं तुम्ही म्हटल्याप्रमाणे एक स्ट्रॅटेजीचा भाग होता की जिकडे उद्धवजी जातील तिकडे आदित्यजींनी जाऊ नये। जिकडे आदित्यजी जाऊ शकले नाही उद्धवजी, तिकडे आदित्यजींनी मेजर कॉन्स्टिट्युन्सी कव्हर करण्याचं आणखी काही महत्त्वाचे अपडेट आहेत ते आपण पाहूयात की पहिल्या कलांमध्ये आंबेगाव मतदारसंघातनं दिलीप वळसे पाटील हे सध्या आघाडीवर आहेत। एकूण 11 जागांवरचे कल आपल्या हाती आलेत, ज्यापैकी 6 जागांवरती महायुतीनं आघाडी घेतलेली आहे, तर 3 जागांवरती महाविकास आघाडी सध्या पुढे सरकतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। शिवाजीनगर मानखुर्द मतदारसंघातून तिकडे नवाब मलिक आघाडीवरती आहेत, त्यांच्या समोर अबू आझमींचं आव्हान असणार आहे। तिथं शिवसेनेनं सुद्धा उमेदवार दिला, तिरंगी लढत। साताऱ्यात शिवेंद्रराजे भोसले आघाडीवर आहेत। मित्रांनो, तुम्हाला वाटेल हे आकडे का बदलत नाहीयेत न्यूज 18 लोकमतवरच्या इतर चॅनलच्या तुलनेत? हा आकडा खोटा नाहीये, जो ऍक्च्युअल आकडा आहे तोच तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल। तुमची फसवणूक होणार नाही, घाई होणार नाही, हा विश्वास आम्ही तुम्हाला देतोय। आकडे सावकाश बदलतील, पण जे खरे आकडे आहेत तेच स्क्रीनवरती तुम्हाला दिसतील, कारण निवडणूक आयोगाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे पहिल्या काही तासामध्ये जे आकडे दिले जातात ते खोटे असतात। त्यामुळे त्या खोट्या आकड्यांच्या मागे न जाता निवडणूक आयोगाकडून जे आकडे येतील तेच आकडे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतील। तुमची भावनिक किंवा मानसिक फसवणूक आम्ही करणार नाही। अगदी बरोबर आहे। 14 जागांवरचे कल आपल्या हाती आले 288 पैकी, ज्यापैकी महायुती 8 जागांवरती सध्या आघाडीवरती आहे, ज्यापैकी 3 जागा या भाजपच्या आहेत, 1 जागा शिवसेनेची आहे, तर 4 जागा या राष्ट्रवादीच्या आहेत। कल हाती आलेत त्यानुसार आपण पाहतोय। तर दुसरीकडे महाविकास आघाडी सध्या 4 जागांवरची आघाडी आपली टिकवून आहे। यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची 1 जागा जी अर्थातच वरळीची आहे, आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं 3 जागांवरती आघाडी घेतली आहे। एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे महत्त्वाची अपडेट म्हणजे युगेंद्र पवार हे पहिल्या कलांमध्ये आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतं।